हिंदू धर्म सहिष्णु असल्याने हिंदू धर्माची टिंगल करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. धर्मनिरपेक्षता ही बेडगी असून ती फक्त हिंदू धर्माविरोधात राबवली जाते, असे स्पष्ट मत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान नेवासाचे मठाधिपती हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले. अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावरती वसलेल्या ब्रह्मलीन परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र कळस बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काल्याचे कीर्तनात ये दशे चरित्र केले नारायणे रंगता गोधने रखित आहे या गाथातील बाळक्रीडा प्रकरणातील अभंगावर निरूपण करताना बोलत होते. यावेळी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विष्णू महाराज वागचौरे, गणेश महाराज वागचौरे, कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वागचौरे, आचार्य अरुण महाराज फरगडे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजपा सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वागचौरे, उपसरपंच केतन वागचौरे आदी उपस्थित होते. मंडलिक महाराज यांनी हिंदू धर्मातील देवदेवता साधू संत यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अपप्रवृत्तीचा व ज्यांच्या समोर केला असे वक्तव्य केले ते महाराष्ट्रातील स्वतःला जाणते नेते म्हणून घेणाऱ्यांच्या मूकसंमतीचा निषेध केला. हिंदू समाजाने केला पाहिजे. धर्म आणि संस्कृतीला बाधा आणण्याची खोटी धर्मनिरपेक्षता बेडगी आहे. त्यात हिंदू धर्मावरती लक्ष केले जाते. हिंदू धर्म कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही. भारत भूमी नेहमी विश्वबंधू तत्वांचा संदेश देत असते. हिंदू धर्मातून निर्माण झालेले धर्मपंथ याचा सुद्धा राग केला नाही. जातीपातीमध्ये भांडणे लावून फूट पाडण्याचे काम केले जात आहे. देश सुरक्षित राहण्यासाठी संस्कृती टिकली पाहिजे, यासाठी हिंदू समाज संघटित झाला पाहिजे. आपल्या देशाच्या चोही बाजूंनी अपप्रवृत्ती असून अमेरिका, चीन, पाकिस्तान आपल्या देशाला हानी पोहोचवण्याचे काम करीत आहेत. गीता गाथा यांचे ज्ञान आपल्याला पुढील पिढीला मिळाले पाहिजे. तरुणांनी कोणाचे दास न होता राजकारणापासून दूर राहिले पाहिजे. तरुणींनी आपला जोडीदार निवडताना त्याचे संस्कार पाहिले पाहिजे. जगमगत्या दुनियेच्या नादी लागू नये. आभासी जगाच्या मागे पडू नका, असा मंडलिक महाराज यांनी सल्ला दिला. कशाला घालवता शक्ती तू? परवा एक तो कोण, काय नाव त्याचं, आडनाव महाराव ज्ञानेश महाराव या नावाचा माणूस, त्याला खरं म्हणजे मूर्खराव म्हटलं पाहिजे. तो म्हणाला की रामाला देव मानतो आपण, त्यानं बायको टाकून दिली, असं झालं तसं झालं, काही मुद्दे त्यानं मांडले. आता प्रत्येक मुद्द्याला समजून घेतलं पाहिजे. पण आणि रामाला देव कशाला मानायचं? नंतर म्हणाले आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत महात्मे झाले, त्यामध्ये स्वामी समर्थ हे एक थोर सत्पुरुष संत होऊन गेले. त्या मूर्ख माणसानं स्टेजवरती म्हटलं की हा बिना कपड्याचा हिंडणारा माणूस घरात आणून बसवला, आपल्या घरातली माणसं जर अशी हिंडली तर घरात चालेल का? आणि असं म्हणून स्वामी समर्थांची सुद्धा अत्यंत हीन शब्दामध्ये त्यानं विटंबना केली, रामप्रभूची विटंबना केली. आणि स्वतःला थोर जाणते समजणारे अनेक लोक त्या स्टेजवर बसलेले होते. कोणी त्यावरती काही प्रतिक्रिया दिली नाही. मी म्हणतो ठीक आहे, एखाद्याच्या भाषणात तुम्हाला नाही अडवता आलं, पण बाहेर येऊन तरी तुम्ही काही प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होते ना. मीडिया समोर एरवी तुम्ही उठसूट रात्रंदिवस जाता, माणसंही सोडलेले असतात तुम्ही अनेक पक्षांनी मीडिया समोर बोलायला. मग आता येऊन बोलायला पाहिजे होतं ना, का हा रामाचा अपमान करणं चुकीचं नाही, स्वामी समर्थांचा अपमान करणं चुकीचं नाही.